हेलो माय यूट्यूब फैमिली, कैसे हो? आई होप आप सभी लोग ठीक हो गए। एंड बाय द वे, हमेशा मैं ऐसे ही बोलता हूँ आपसे, क्यों? जब हमारे घर में कोई भी मेहमान है, आप किसी फ्रेंड से मिलने को जाते हो तो हमेशा आप बोलते हो ना, कैसे हो भाई, कैसा है? ओके, इसी तरह से मैं आपसे क्यों बोलता हूँ मालूम है? क्योंकि आप मेरे यूट्यूब पर फैमिली मेंबर्स है। बाय द वे, इस चैनल पर अगर आप नए हो तो प्लीज़ वीडियो को स्किप मत करना, वीडियो पूरा देखो। और वीडियो पूरा देखोगे तभी तो आपको पता चलेगा मेरे वीडियो एंड मेरे ब्लॉग एंड मेरा चैनल मीन्स आप ही लोगों का। ओके, बाय द वे, मॉर्निंग की रूटीन स्टार्ट हो रही है। एंड बाय द वे, आज सिस्टर जाने वाली है, मीन्स कल जाने वाली है। तो होल डे में वही क्या घर में चल रहा है सब। बाय द वे, अभी मैं बताता हूँ, ये जो किचन है मेरा, ओके, होम टूर हमेशा बोल रहा हूँ आने वाला है, जल्दी सून आएगा। लेकिन अभी इसके पीछे कहानी है। जब मेरा ओल्ड घर था ना, स्मॉल घर, मैं हमेशा सोचता था मुझे ब्लॉग बनाना है, वीडियो शूट करना है, लेकिन स्पेस ही नहीं था घर में। ओके, कैमरा कहाँ पे रखूँ ये सोचता था। और फैमिली है ना, मतलब ये किचन है और फैमिली ऐसी सोती थी। रियल बोल रहा हूँ, मैं चौल में पड़ा बड़ा हूँ, चौल से मैं आगे बढ़ा हूँ, चौल से। तो आप जो चौल में रहते हो वो समझ सकते हो, और जो ये वीडियो देख रहे हैं जो जरूर कमेंट्स करेंगे, भाई एक छोटा सा घर होता है, किचन भी वहाँ पर, ये लिविंग बेडरूम्स ऐसा नहीं होते, किचन भी वहाँ पर, फैमिली भी उधर सोई है, तो शूट करना और आवाज़ करना तो बहुत मतलब उनको भी प्रॉब्लम होता है। तो कभी कभी क्या होती है, हमारी जो परिस्थिति की वजह से ना हम थोड़े पीछे रह जाते हैं। ओके, क्योंकि हमारी परिस्थिति पीछे रखती है। बहुत बहुत सारे लोग हैं ऐसे कि दुनिया में करना चाहते हैं बहुत कुछ, लेकिन परिस्थिति की वजह से ना थोड़े से पीछे रहते। लेकिन एनीवे गाइस, मेरी भी सेम स्टोरी थी, लेकिन मैं हमेशा सोचता था नहीं, मुझे परिस्थिति को चेंज करने के लिए मुझे आगे बढ़ना पड़ेगा। तो आई होप आप लोग भी धीरे 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 करके, स्टेप बाय स्टेप करके आगे बढ़ना प्लीज गाइस। ओके, आज ना कल हमेशा मैं बोलता हूँ सक्सेस होगी। बी स्ट्रांग प्लीज यार। ओके, बाय द वे, आप देख सकते हो जो कि ये स्प्राउट है। ओके, एक्चुअली भिगो के रखा था, मीन्स मम्मा ने भिगा के रखा था। ओके, ये मेरा है, ये जिम के लिए गाइस। अभी मंडे से सोच रहा हूँ थोड़ा हैवी वर्कआउट करने का, इसके लिए सब कुछ चालू है। 1 मंथ बस बचा है। वाटर तो मैंने ड्रिंक किया, आप लोगों ने देखा। या अभी सबसे पहले ब्रेकफास्ट। और गाइस, मैं जैसे कि BCAA बोला था लेना है, लेकिन अभी नहीं, अभी तो फिलहाल मैं ग्लूकोन डी यूज़ कर रहा हूँ। तो ग्लूकोन डी इसमें चला जाएगा मेरा, लेकिन इसमें मैं कोल्ड वाटर डालूंगा क्योंकि जिम जाते जाते वो नॉर्मल टेम्परेचर पे हो जाएगा। तो अभी ये कोल्ड वाटर है ना, तो बाद में क्या होएगा, इसको नॉर्मल टेम्परेचर में आने के लिए कम से कम 1 घंटा या 30 मिनट्स इनफ है। इतना कोल्ड नहीं है, तो ये इनफ है मेरे लिए वाटर। तो ये हो गया। 1 वाटर ग्लास हमें पीना चाहिए। ओके, मॉर्निंग में ये बहुत अच्छी चीज़ होती है, क्योंकि हमारा जो नाइट भर में हम खाते पीते, बॉडी में जो क्लीन होना है, तो सबसे पहले वाटर, कोल्ड वाटर नहीं है, वार्म वाटर। अगर ऐसा लगता है क्लाइमेट एंड टेम्परेचर बहुत ही ये है, हॉट है, तो 1 स्कूप डालो आइस का, इट्स ओके। लेकिन ज़्यादा कोल्ड वाटर अच्छी चीज़ नहीं है, बॉडी के लिए हानिकारक है। देन दूसरी बात, आपको एक बात शेयर करना चाहता हूँ गाइस। क्या होता है मालूम है, अभी मुझे जिम जाना है। ओके, जिम भी जाना है। अभी ये स्प्राउट खाऊंगा, फिर वन मिनट, स्प्राउट या कुछ भी आपके घर में जो भी अवेलेबल है, मैं मेरी लाइफस्टाइल बता रहा हूँ। एक फ्रूट्स खा रहा हूँ। ओके, तो एक पेयर या एक एप्पल, एनीथिंग। ओके, तो वो दोनों मेरे साथ में, और दैट्स इट। ओके, बाय द वे गाइस, एक टाइम पे ना, एक टाइम पे सच बोल रहा हूँ कि डाइट के लिए भी मेरे पास ना पैसे नहीं रहते थे, ये रियल। और जो जिम जाते हैं यार, उनकी डाइट मुझे पता है कि एक्सपेंसिव होती है, और ऑफकोर्स जो बॉडी में आप डालोगे, कंज्यूम करोगे, तभी तो जाके हेल्थ अच्छी होती है। देखो, और ये डैडी के लिए भी गाइस, ये डैडी के लिए कितना प्यार है ना माँ का, माँ ने डैडी के लिए प्रिपेयर किया है। और ये फ्रेंच फ्राइज, एंड देन ये मेरा ब्रेकफास्ट। वाह, तो ये भी मैं कंज्यूम करूँगा मस्त में। चलो फिर ब्रेकफास्ट करने को जाते हैं, और आप भी आ जाओ यार। अंडे और बालकनी में खड़े रह के मस्त लग रहा है, बाहर का व्यू देखने आए और मस्त में। मैं एग योक नहीं खाता हूँ, एग योक रख देता हूँ, लेकिन एग योक ज़्यादा चल नहीं। हाँ, अंडे कैसे बॉईल करने का मालूम है? अंडे को ज़्यादा पकाना नहीं है, उबालना नहीं है। अंडे ज़्यादा उबालने से क्या होता है मालूम है? रबर हो जाता है, रबर, और कुक होने से। अंडे 10 मिनट्स इनफ है, मैक्सिमम 9 मिनट्स।
9 to 10 मिनट्स मैक्सिमम इनफ एक बॉईल होना चाहिए। अब कभी भी अंडे बॉईल करने को आप रखोगे तो कभी भी टाइम देखना और नोटिस करना। कभी कभी क्या होता है मालूम है, अंडे बॉईल पे रखते हैं, हम टीवी देखते हैं, बातें करते रहते हैं और मोर देन 15 मिनट्स हो जाता है। और उसका 15 मिनट्स जो बॉईल किया हुआ और 10 मिनट्स बॉईल किया हुआ देखना टोटली डिफरेंस रहेगा। क्यों? उसके पीछे रीजन्स है। जैसे कि अंडे एग्जाम्पल अभी मैं 5 कंज्यूम कर रहा हूँ, ये थोड़े और कुक हो चुके हैं, इट्स ओके, मम्मा ने बनाया यार। लेकिन जब अंडे और कुक नहीं होते हैं, प्रॉपर टाइम पे कुक होते हैं 10 मिनट्स में समझो या 9 मिनट्स में, तो वो अंडे आप 5 के जगह पे 10 भी अंडे खा सकते हो। ये मैंने खुद नोटिस किया है। शायद आई डोंट नो बहुत लोगों को ये पता है या क्या नहीं, लेकिन ये ट्राई ज़रूर करके देखना। 10 मिनट का अंडा और 15 मिनट्स का एग बॉईल करके देखना और ट्राई करना, टोटली डिफरेंस होएगा, टोटली। ज़रूर ट्राई करो, देखो एक दिन। ओके, देन फ्रेंच फ्राइज टमाटो केचप के साथ में गाइस, बस खाते रहना है, खाते रहना है, जो मिला खाओ। That's it. See you later. इव्हनिंगचा टाइम चालू आहे आपल्या घरामध्ये आणि देन सँडविच चालूच आहे। ॲक्च्युली छोटी ताई बनवते आणि जिजू पण आलेत। किती सँडविच आहेत ताई आज मग? हाल तेवढे हाल तेवढे। ओके, मी अजून फ्रेश नाही झालो गाईज, मला फ्रेश व्हायचं आहे। तर ही तयारी इथे सँडविचची चालूच आहे आणि मग ताईने इकडे मस्त कुकुंबर वगैरे सर्व कटिंग करून घेतलेलेच आहे आणि ब्रेड्स आहेत। तर ह्याच्यामध्ये ब्रेड्स, कॅचअप वगैरे, मेयोनीज अँड कुकुंबर टमॅटो हे व्हेजिटेबल जे तुम्हाला आवडतात अशा प्रकारे। आणि मम्मा इथे चिकनची तयारी चालू आहे, चिकन बनवणार आहे। हे बघा, ये बाबू आज खुश आहे भरपूर, तिला ताप होता एवढ्या दिवस, आता ताप नाही आहे कारण की जिजू आलेत ना, हां त्यामुळे आता चीज खायची आहे तुला। हे घे घे घे, हां खा, चला चला। तू मशनीत ना एक टाइम नाही दोन कशाला? पण हे बरं आहे ना, एका पॅन मध्ये तुझे 4 मशीनमध्ये ते टाइमपास आहे रे, पॅन हे बेटर आहे। मशीन कोण करतं माहिती आहे का? ज्यांचा बिझनेस आहे, ज्यांचं हॉटेल आहे। हां हां, आमच्याकडे मशीन पण आहे। सॉरी, मम्मी ॲक्च्युली बोलत होती टोस्टर मशीन असते ते, पण ते टाईमपास नो, त्याच्यामध्ये टाईम विषय मस्तपैकी आपल्या देशी स्टाईलमध्ये, त्याच्यामध्ये जी मजा आहे ती मशीनमध्ये काय आहे, घरगुती ठीक आहे, चालतं अशा पद्धतीमध्ये। तर मस्त बटर लावलं आहे ताईनी वरती अँड देन त्याला ग्रिल करणार नॉर्मल। ओके, नॉर्मल गॅस आहे आपला, जास्त नाही आहे, फास्ट केलेलं आहे। चालू आहे की नहीं? हाँ चालू है। टू फैमिली गुड इवनिंग। एक्चुअली अभी जस्ट फ्रेश हो चुका हूँ। ओके, बाय द वे लाइट टर्न ऑफ करके रखा हूँ, ज़्यादा नहीं ऑन है। देन अभी जाना है गाड़ी सीखने के लिए एंड बाय द वे जीजू है। ओके, मेरा ब्रेकफास्ट रेडी है, ब्रेकफास्ट नहीं सॉरी लंच रेडी है, लेकिन वो बाद में करूँगा। नायरा इधर है, से हाय बेटा, हाय कर, से हाय 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 Hello, कर, हेलो गाइस। नायरा के डैडी है, नायरा आज के दिन है, कल जाएगी। हाँ बाय कर, बाय 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 कर 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 कर। स्माइल। बहुत स्मार्ट है, बहुत मस्ती करती है, कब बड़ी होएगी पता नहीं। हाँ कर, बाय 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 बाय, नेक्स्ट ईयर हाँ बड़ी हो जाएगी। ओके, बाय द वे अभी किचन में रेडी करके रखा है सिस्टर ने। वाह, चलो फिर खाते, नाश्ता करते, फिर गाड़ी भी सीखने जाना है। हाँ तो आधा एक्चुअली 2 मिनट में फिनिश करके जाता हूँ। बाय कर बाय। और अभी डैडी है ना तो मस्ती करेंगे उनके साथ में, मैं नहीं हूँ। बाय बाय बाय। पप्पी दे, पप्पी कशी पप्पी देता? हाँ वाह 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 वाह, वेरी नाइस। ओके बाय। हाँ बेटा, ओके लिफ्ट, ओके लिफ्ट। आज का लास्ट का दिन है, नायरा भी चली जाएगी कल एंड छोटी सिस्टर चली जाएगी कल। बाय द वे नो प्रॉब्लम। एक्चुअली मैंने मीन्स मेरा जो ये था ना एक्चुअली सैंडविच, वो मैंने नहीं खाया क्योंकि वो अगर आया तो घर के इधर ही आ रहा है तो वो वेट करेगा, इसके लिए सोचा सबसे पहले जाता हूँ गाड़ी सीखने के लिए। ओके, बाय द वे लिफ्ट आने में टाइम जाएगा, चलो फिर चल के ही जाते। गाइस यू नो जो सॉरी क्या नहीं, चल के ही जा रहा हूँ क्योंकि गाड़ी सीखना है, थोड़ा कैमरा ये होएगा मतलब। प्लीज़ गाइस यार कैमरा लेना यार, मैं कब लूँगा यही सोच रहा हूँ।
कब लूँगा क्या मेरा आता चालू किचन मध्ये मस्त है ना मम्मी सोबत जरा टाइमपास करूया बघूया काय बनवते आज चिकन काय बनवते. ओके बाय द वे माझं सँडविच राहिलेला मी इथे सोडून गेलेलो. या तुम्ही पण गाईज सॉरी यार व्हिडिओ मधूनच बोलू शकतो ना अजून काय वाटप हा वाटप आहे आपलं. ओके अँड देन त्याच्यामध्ये काय काय टाकलेस. कांदे घेतले ओके, कांदे कांदे. चांगले लाल केले. हा. त्याच्यानंतर खोबरा ओला हा. खोबरा आणि सुका खोबरा ओके. हे दोन्ही प्रमाण घेतले. हा आणि लसूण गरम मसाला हा. हे सगळं चांगलं फ्राय केलं ओके तेल टाकून आणि त्याचं वाटप केलं. हे वाटप आता माझा 8 दिवसाचं आहे. 8 दिवसाचं आहे. ओके हे वाटण आमचं किती आहे म्हणजे 8 दिवसाचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही ठेवतो घरामध्ये. पण सहजासहजी मी हे वाटणाचं म्हणजे वाटण जे मम्मी बनवते त्याचं चिकन आपण पहिला खायचो आता सवय मोडले. नो प्रॉब्लेम गाईस पण खूप छान असते हे. आणि ह्याच्यामध्ये काय टाइम आपला सेव्ह असतं. हे घरगुती प्रत्येक घरामध्ये होतच असतं. ज्याच्या घरी नसेल होते प्लॅनिंग ऍडव्हान्स असतं. याला बोलतात प्लॅनिंग ऍडव्हान्स मध्ये बाबा कधी तुम्ही कामाला गेलात कधी बिझी असलात कधी आलात पटकन चिकन कोण पाहुणे आली अचानक तर पटकन चिकन बनवायला हे बरं पडतं. इझी छोटे छोटे असे डबे असणार ना तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ठेवलात आणि एक एक डबा सेट करून ठेवलात ना फ्रीजर मध्ये तर ते बेस्ट असणार. म्हणजे चिकन बनवायच्या अगोदर अर्धा तास जसं हॉटेलमध्ये करता काढलं डबा बाहेर ठेवलात पलटी मारलात. आता हे एकत्र ठेवल्याने काय होणार माहितीये का फ्रीजर मधून बाहेर काढणार ना तेव्हा काय होणार माहितीये का फ्रोझन असतं. पण ते ऍडव्हान्स मध्ये काढत परत मग त्याचं परत पाणी सुटतं आणि परत ऍक्च्युली खरं बघायला गेला तर छोटे छोटे डब्यामध्ये सेट करून ठेवल्याने ते बेस्ट असतं. राईट ओके ओके नाही म्हणजे कसं असतं पाणी सोडतं परत हा, आतमध्ये मग ते ठेवतं. वाटपला ते पाणी वाटण सुटतं खराब ना, होतं. त्याच्यामुळे बरोबर बोलतोय तो. हा ऍक्च्युली चुकीची मम्मा गोष्ट हसते नाहीये. चुकीची नाही. कसं आहे छोटे छोटे डबे आता माझ्याकडे एक छोटा आहे का मम्मी तुम्ही म्हणाल की आता हा मला सांगतो म्हणून ते हा. नाहीये पण ते नाही. त्याचं पण म्हणणं बरोबर आहे. कारण की वाटपलं पाणी सुटल्याच्या नंतर थोडी टेस्ट कमी होते. हा त्याच्यामुळे ताजं वाटण आणि शिळं वाटण त्याच्यामध्ये हे खूप फरक फरक असतो. असतो. त्याच्यामुळे तो म्हणतो की डब्यामध्ये वाटप ठेवायचं. छोटे मला हे छोटे. म्हणाला मम्मा डब्यामध्ये वाटप ठेव हा. कारण की ते विझी पडतील तुला आणि कसं वाटण खराब नाही खराब होणार. नाही होत आहे. आता आपलं फ्रीज आहे चांगलं असलं फ्रीज तर ठीक आहे पण तरी पण वाटण्याची टेस्ट कमी होते. कमीच होते. आणि हे ऍक्च्युली मोठे मोठे 5 स्टार आणि नॉर्मल हॉटेलमध्येच करतात कारण ते बी प्लॅनिंग ऍडव्हान्स मध्ये असतं. छोटे छोटे डबे सेट करून ठेवतो आम्ही असं हॉटेलमध्ये आम्ही करतो. म्हणून मी तुम्हाला माझ्या हॉटेलचा एक्सपिरियन्स येतो. आय नो आपला घरचा हा हॉटेल नसतो. घरामध्ये काय डबे एवढे छोटे फ्रीज कुठे ठेवायचे एवढे डबे हे सर्व दिमागात असतं काय मला समजतं. पण मी एक छोटासा नॉलेज म्हणून तुम्हाला शेअर करतो एक एक्सपिरियन्स. ओके सो सी यू लेटर. आज मटन आहे ऍक्च्युली जिजू आलेत ना म्हणजे माझे ताईचे छोटे ताई मीन्स स्मॉल सिस्टरचे मिस्टर ती उद्या जाणार आहे. राईट जावं येणार आहेत ना आलेत ना मुलीला घेऊन जाणार आहेत. मग आज काय त्यांना आज काय मटण कापायला पाहिजे. मग बकऱ्याचं मटण आज त्यांच्यासाठी स्पेशल. ओके तर अॅनिव्हिटी बकऱ्याचं मटण पण आहे आणि कोंबडीचं पण आणलंय गावठी चिकन आणलं आहे. चिकन आणलेलं आहे मग ते पण बनवणार आहे आणि आणि ते पण. हे पण बनवणार तर आहे मस्त- दोन्ही पण मस्त आणि enjoy चालू फ्राय असणार. पण करणार आहे. फ्राय पण करायचं हा. म्हणजे 3 आयटम बनणार 3 आहे. item तर आहे. आपण नंतरला भेटूया किचन मध्ये मस्तपैकी डिलिशियस आणि असणार भाकरी. आणि भाकरी घरगुती प्रमाणे आणि मस्त फॅमिली जेवणार एकत्र. आणि मामा पण येणारच आहेत. मामाला कॉल केलेला मामा या ठीक येणार आहे आहे. भाऊ माझा बोलले मी त्याला ये मम्माचा म्हणून. भाऊ तर आता हा बघूया इथेच राहतो याचं काय जवळला होतं. इथेच आहे. हेच बकऱ्याचं मटण मस्त आणलेलं आहे इथे. Then इथे तयारी चालू आहे. चिकन मम्मानी म्हणजे सॉरी कापलंय ऑनियन वगैरे आणि इथे बकऱ्याचं मटण. इथे बकऱ्याचं मटण बनवलं बरोबर. हा बकऱ्याचं मटण घे. देन इथे चिकन तर आहेच हे आपलं घरामधलं बनवलेलं आहे आणि ते फ्राय करणार आहे ॲक्च्युली. आणि आपलं इथे मस्तपैकी चिकन ठीक रेडी आहे. ओके वाव. ऑनियन फर्स्ट ऑइल टाकलेलं आहे. तेजपत्ता का नॉर्मल गोल्डन ब्राऊन होऊ दे त्याच्यानंतरला आपण भेटूया. नको कोकणी बनवते कोकणी. कोकणी स्टाईलमध्ये. तर नवीन स्टाईलमध्ये
नंतरला बनवणार आगरी आगरी कोलीमध्ये आपण बघूया. ठीक आहे, चला बघूया मटन कसा होणार. मस्त की मग मटन रेडी होणार. त्याच्यानंतरला फ्राय चिकन ॲज अ स्नॅक्समध्ये असणार आहे मस्त रेडी. त्याच्यानंतरला चिकन नॉर्मल जो आहे तो बासमती राईस टाका. नॉर्मल ते नको, बासमती राईस करतो. बासमती राईस आहे ॲक्च्युली 2 प्रकारचे राईस करतो आम्ही. बासमती पण आणि म्हणजे कधी काय पार्टीज वगैरे करायचे असेल का फंक्शन तर मस्त बासमती राईसमध्ये खाण्याची मजाच वेगळी येते. इकडं दाखव ना. हाय, कशी आहेस तू? हाय, आय एम गुड. अबाउट यू? वाव, नाईस टू सी यू. हाय, नाईस टू सी यू. मग किचनमध्ये आले. मामा किचन में आहे. हाय हाय, बरं ठीक आहे. मी आज आलो किचन मध्ये आम्ही किचन मध्ये आलेलो आहे. तर ताई बनवत होती मटण, त्यासाठी मी बघण्यासाठी आज मी किचन मध्ये आलोय. तर ताईने आता कांदा टाकलेला आहे आणि मटण बनवण्यासाठी ती म्हणजे आता टोमॅटो कापणार आहे आणि सगळे तयारी केलेली आहे तिची सर्व. व्हिडिओ मध्ये बघितलंच असणार काय काय तयारी चालू आहे. तर मस्त आम्ही नंतर जेवणार एकत्र फॅमिली सोबत. आता मम्मीने हँडबॅग घेतलाय म्हणजे मम्मी काय टाकते. अरे दाखव तरी ऑडियन्सला आपल्या. काय काय पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट चांगली भाजायची, तिच्यात रस निघून गेला पाहिजे. आणि इथे बघा ताई मस्त चिकन फ्राय चालू आहे इकडे. हा इथे चिकन फ्राय चालू आहे मस्त पैकी. हे बघा कॅमेरा बॅक कर चालू आहे इथे मस्त. फ्राय चिकन इथे रेडी आहे. आणि इथे आता सॉरी ॲक्च्युली मी आतमध्ये बिझी होते. मम्माने पूर्ण मसाले टाकले, हळद मीठ मसाला वगैरे, आणि जे तुम्हाला टाकायचे ते टाकून मस्त आता गोल्डन सॉते करून घेते मम्मा, राईट. आणि मग चिकन जाईल ना तुझं. ह्याची रेसिपी मी पर्सनली टाकेनच तर माहीत पडेलच. तर आपण नंतरला भेटूया. आता बिझी आहे किचनमध्ये हे लोक. ताई पण इथे बिझी आहे. चिकन ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मस्त वेगळी वा. आणि देन स्टीमला तू ठेवणार ना किती मिनटं? 15 ते 20 मिनटं, म्हणजे जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत. वा, नंतरला मग भेटूया. ऑलमोस्ट चिकन रेडी आहे इथे. आता आम्ही इथे चेक करतो. आमचे मामा शेफ चेक करतात. कसं आहे, बरोबर आहे? थोडं जास्त वाटण टाकू नका. मस्त टेस्ट लय भारी आहे ना. एक नंबर एक नंबर. ॲक्च्युली वाटण 3 स्कूप. ॲक्च्युली पहिला टेस्टी झालं आहे वाटण मस्त वेगळी. आणि मटन फुल मिक्स. वा, हे आमचं कोकणी मटण आहे. हां, कोकणी स्टाईल आहे गाईज. याची रेसिपी ॲक्च्युली मी नंतरला अपडेट देईनच. हे हॅलो माय युट्यूब फॅमिली. ॲक्च्युली आहे ना टेस्टिंग चालू आहे खूप छान. आणि मामा आहे, मम्मी आहे, आम्ही मस्त. ओके, थोडा मेकअप नाही, सॉरी मेकअप नाही आम्हीच करत. ओके, कारण आम्हाला आवडतच नाही अजिबात मेकअप करून. हा, व्हिडिओ करा आणि बनवा, एडिटिंग करा व्हिडिओ. हे नाही, जे आहे ते नाही, जे आहे ते नॅचरल. ओके, तर आमची फॅमिली आहे आणि मामा आले आणि मम्मा आहे. तर चिकन ऑलमोस्ट हवं का चिकन रेडी. मटण आहे. कसं आता कमेंट्स बघा, घरची कमेंट्स फक्त. ओके, मामाने टेस्ट केला. मामा कसा होता चिकन? लय भारी, लय छान. खरं सांगा, ऑडियन्स फक्त एकदम भारी म्हणा. एकदम बिगर वाटणशिवाय. बिगर वाटणशिवाय. आणि मम्माने ऍक्च्युली फक्त याच्यामध्ये किती मम्मी टाकले? 3 स्पून वाटण टाकलं. खूप छान बना ऍक्च्युली. हे 1 किलो मटण. हा, 1.5 किलो मटण आहे. जी मी रेसिपी अपडेट करतो. ओके ताई, तुला कसं वाटलं? एकदम छान आहे. हा. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हा. आम्हाला ह्या मटनची रेसिपी पाहिजे. नक्की. पुन्हा आम्ही तुम्हाला ह्या मटनच्या रेसिपी सकट तुम्हाला दाखवतो की कसं बनवलं. आणि हे आमचं कोकणी मटन बनवलं. हा, म्हणजे घरगुती कोकणी. ओके मम्मा, थँक्यू सो मच. मम्माला 100% थँक्यू. सी यू लेटर. आता एन्जॉय करणार मी फॅमिली. बाय. शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. कमेंट करायला विसरू नका. ओके, फक्त बघताना कमेंट्स नाही आणि करत, बघा. कमेंट करा. हे बहिणी भावाचं प्रेम किती आहे बघा. बघा बहीण भाऊ सख्खे बहीण भाऊ आहे आणि माझा मामा सख्खे. बोला. आता माझी बायको बघा चिकन बनवून मस्त की. आता मम्मी थँक्यू. काय नवरे तुझं आज फर्स्ट टाइम माझी तारीफ करताय. कधी जेवणाची तारीफ करतच नाही, पण कधीच आज नाही. काय झालं काय माहित, तारीफ करताय. आज तारीफ करतात. तर मी पप्पांना हेच बोललो ऍक्च्युली ना, काही पण भेटू देऊ, आणि काही आज आहे पण. आमच्याकडे पुनीत पण जेवायला. आणि पुनीत पण आहे. आणि माझा पुनीत तर पण माहिती आहे ना. आहे. हा, ओके. हा आमचा भाऊ, माझा भाऊ लागतो ऍक्च्युली. आम्ही आता जेवण बनवणार मस्त फॅमिली जेवणार. बाय. आता आमचे जिजू
ओके तर ते चेक करतात. जुजू जरा चेक करा आणि सांगा प्लीज. मला आईने स्पेशल मटन बनवलंय पहिल्यांदा. हा. म्हणजे चांगलं एकदम काहीतरी नवीन रेसिपी. जरा टेस्ट करून बघतो कशी आहे. ओके ते चेक करतात ॲक्च्युली गाईज. सांगा खरं सांगा खरं 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 खरं. सांगतो, हा. खोटं सांगू नका. आतापर्यंत मी आईचं मटण खाल्लं हा, तर ही रेसिपी चांगली आहे. ही रेसिपी चांगली आहे. तर गाईज ह्याची ग्रेव्ही खूप छान वाटली. खूप छान वाटले. मटण पण चांगलं उकळलंय. उकळलंय मस्त म्हणजे तयार झालेलं आहे. Yes, yes, ओके really. थँक्यू सो मच जीजी. ओके थँक्यू सो मच आई thank- चांगलं दिल्याबद्दल. हॅलो माय युट्यूब फॅमिली. ओके आता पूजा आले आणि टाइम काय झाला माहितीये का ऑलमोस्ट. ओके रात्रीचे थोडे 12. रात्रीचे 12. थोडी फॅनचा थोडा साऊंड येईल. रात्रीचे 12 वाजलेत आणि पूजा आले अँड मटन आहे हे बघा इथेच आहे. ओके तर पूजाला ऍक्च्युली ती खात नाही पण ती टेस्ट करणार आहे. वा इमेजिन आणि टेस्ट करून तुम्हाला सांगेल. तर प्लीज बघा पूर्ण टेस्ट करते. पूजा तू नक्की सांगायचं आपले ऑडियन्स बघतात पूर्ण की टेस्ट मध्ये काय कमी आहे ते नक्की सांगायचं. असं नाही की चांगलं आहे घरगुती चिकन आहे म्हणून तू सांगायचं. बिंदास. सॉल्ट पहिला. सॉल्ट कसं आहे? छान आहे. आतून बनवलं चिकन. हा. खूप सुंदर बनवलंय. बरोबर आहे. वाटण कमी होतं नक्की ना. परफेक्ट ओके. आणि एकदम मस्त आहे. आणि रात्रीचे 11 वाजले. तर थँक्यू सो मच ऍक्च्युली टेस्ट केल्याबद्दल. ओके ती खात नाही पण तिने टेस्ट केलं यार. थँक्यू सो मच. तर तुला काय बोलायचं आहे? हा दादा आमचा व्हिडिओ बनवतो. हा. त्याला सबस्क्राईब करा. आणि त्यांनी खूप मेहनतीने या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आहेत आणि व्हिडिओ पण त्या स्पिरिटने तो बनवतो. Wow. पण त्याचे व्ह्यूज वाढत नाहीये. वाढत तर नाहीये. त्याचे व्ह्यूज वाढवा आणि खूप शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ऍक्च्युली आम्ही असं ना फॅमिली पार्टीमध्ये एन्जॉय करतो. कसं आहे माहिती आहे का आपली ही एन्जॉयमेंट फॅमिलीमध्ये झालीच पाहिजे. ओके कसं आहे माहिती आहे का आपली ही म्हणजे घरगुती फॅमिलीज पार्टीज वगैरे असते ते फॅमिलीमध्ये फुल एन्जॉय असते. कसं मस्त तुम्ही बाहेर जाऊन एन्जॉय करू शकता असं नाही आहे पण फॅमिलीमध्ये छोटी एन्जॉय असू दे डझंट मॅटर पण ती एन्जॉयमेंट वेगळीच असते. ओके आणि सगळ्यांना सोबत घेऊन आमचा सागर दादा एन्जॉयमेंट करतो. हा हे मला हे आवडतंच पहिल्यापासून. ओके अँड थँक्यू सो मच. ओके गुड नाईट बाय बाय सी यू. जाते ताई देवाच्या पाया पडते. जू अँड नाना रेडी आहे. हा चावी घेतला नाही. जुजूनी गाडी आणली तर चावी घेतला नाही. बोलते गाडी मी चालवणार आहे. हा नाना चला मग नायरा. हा तर नायरा रेडी आहे. हा चल बेटा पप्पा दे बाय बाय कर. हा पप्पा बाय बाय परत येऊ. थँक्यू आता ताई जाते. ठीक आहे चला खूप मजा केली आणि मस्त. मामाकडे आलेले. हा परत मस्त येऊ. enjoy झालं. परत येऊ. नानू बाय नानू ऍक्च्युली बाय कर बेटा. बाय बाय कर. कर बाय कर. कर कर बाय भेटू पुन्हा. हा? पप्पा बोलते हा ओके बाय. टाटा कर. तू राहा बेटा तू राहा. जाऊ दे मम्माला जाऊ दे पप्पाला. तू राहतेस ना आई का. टाटा कर. टाटा कर. टाटा कर. टाटा कर. तू जाते. चला बाय जुजू सांभाळून. हा घेतो चल बाय. जातो चल. चला जुजू बाय. येईन मी आल्यावरती. चला चला बाय. टेक केअर. सावकाश जावा. ताई बेल्ट लाव पुढे गेल्यावरती. हा बाय. चला बाय. चला सर येतो. दिख रहा है आपको
क्या है मालूम है, मैं यहाँ पर नहीं था, मैं घर पे था और ये आज मुझे घर की चाबी मुझे मेरे हाथ में मिली। देन बाय द वे अभी हम घर पे जाएंगे और बात करेंगे, लेकिन इसका स्पेशल ब्लॉग मैं बनाने वाला हूँ। ओके, लेकिन बात करते वहाँ बहुत खुशी मिलती है यार, जब खुद आप अपने कमाई से घर लोगे, चाहे छोटा हो चाहे बड़ा हो कुछ भी हो। मालूम है, शुरुआत वहाँ से ही स्टार्ट होती है लाइफ की। अब छोटा घर लो या कुछ भी इन्वेस्टमेंट कर रहे, ये तो मेरी शुरुआत स्टार्ट होती है और इससे बहुत कुछ सीखने को मिलता है। ओके, और ऐसा लगता है कि रिस्पॉन्सिबिलिटी आ गई है। देन ये बहुत फील होता है कि यार रिस्पॉन्सिबिलिटी आई है मुझे, और मुझे तो बहुत अच्छा लगता है यार, बहुत खुश हूँ। मतलब इतनी खुशी मेहनत का, माय गुडनेस, थैंक यू सो मच यार। आपके भी ऐसे सपने होते प्लीज़ पूरा करो। ओके, मेहनत तो करना ही है हमें। सी यू लेटर, घर में जाने के बाद बात करते। मम्मी आहे ना चावी बघते, बिल्डरकडनं जे चावी भेटल्यात घराच्या ती मम्मा चेक करते। तिच्या चेहऱ्यावरचे इम्प्रेशन बघूया। चावी, हां, खुश आहे। लॉक चेंज केले लेकाचे माझ्या। हे तर आता ताई गेली, मस्त ताईने मजा केली, एन्जॉय केली। ओके, सो गाईज, हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। कसं आहे माहिती आहे का, व्हिडिओ स्टॉप करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये असंच आहे हो, की बहिणीचं नातं, ओके, भावाचं नातं हे असतंच आयुष्यामध्ये। ओके, आणि हे जपून ठेवावं लागतं आपल्याला। ओके, आणि त्यांचे मिस्टर म्हणजे जिजू, त्यांच्यासोबत व्यवस्थित राहायचं। आयुष्यामध्ये काय आहे, काहीच नाही। जीवनात सर्व गोष्टी इथं जमिनीवरतीच राहणार आहेत। ओके, तर आपलं नातं हे चांगलं पाहिजे बस। आणि शब्द जर तुमचे शब्दही कुणासोबत चांगलेच असणार ना, तर तुम्ही कुठल्याही जगामध्ये जा, ओके, कुठेही राहा, काय प्रॉब्लेम नाही। आपले शब्द चांगले पाहिजेत, मन चांगलं पाहिजे। ओके, सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा। बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ कसा होता। अँड थँक्यू सो मच। बाय द वे, माझे व्हिडिओ तुम्ही बघता आणि मनापासून खरं बोलतो, लास्ट व्हिडिओला स्क्रीनवरती बघा, एकाने कमेंट्स केले तो बोलतो माझ्या फॅमिलीमध्ये माझे व्हिडिओ सर्व लोक बघतात, आम्ही खूप एन्जॉय करतो तुमचे व्हिडिओ बघून दादा, असेच व्हिडिओ बनवत राहा। म्हणजे मला असं वाटतं की फॅमिलीज व्हिडिओ बघते, खूप छान वाटतं मला। थँक्यू सो मच। बाय, सी यू।